ओम नमो भगवते वासुदेवाय. तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला 10वा स्कंद. 10व्या स्कंदातील अध्याय 20व्या अध्यायामध्ये आपण वर्षा आणि शरद ऋतूंचे वर्णन पाहणार आहोत. श्री सुखदेव म्हणतात, गोपाळांनी घरी आल्यावर घरातील स्त्रियांना श्रीकृष्ण आणि बलरामांची प्रलंबाला मारणे, आपल्याला वनव्यातून सोडवणे इत्यादी अलौकिक कृत्ये सांगितली. वृद्ध गोप आणि गोपी ते ऐकून आश्चर्यचकित झाल्या. ते सर्वजण मानू लागले की श्रीकृष्ण आणि बलरामांच्या वेशात आपल्याकडे आलेले हे कोणी मोठे देव आहेत. यानंतर वर्षा ऋतू सुरू झाला. या ऋतूमध्ये सर्व प्रकारच्या प्राण्यांची अधिक वाढ होते. त्यावेळी सूर्य आणि चंद्र यांच्या भोवती वारंवार खळी दिसू लागली. ढग इत्यादीमुळे आकाश क्षुब्ध दिसू लागले. काळ्या दाट ढगांमुळे व गडगडाट करणाऱ्या विजांनी व्यापलेल्या आकाशातील सूर्य, चंद्र आणि तारे झाकोळून जातात. त्यामुळे आकाश गुणांनी झाकल्या गेलेल्या जीव नामक ब्रह्माप्रमाणे दिसू लागते. सत्वगुणी वीज, रजोगुणी गडगडाट व तमोगुणी ढग आणि ब्रह्मरूप आकाश अशी ही उपमा आहे. राजाप्रमाणे सूर्याने पृथ्वीरूप प्रजेकडून 8 महिनेपर्यंत पाण्याच्या रूपाने जो कर वसूल केला होता, तो वेळ आपल्यावर सूर्य आपल्या किरणरूपी हातांनी पुन्हा वाटू लागला. जसे दयाळू लोक दुःखी लोकांसाठी आपले प्राणसुद्धा समर्पित करतात, त्याप्रमाणे विजा असलेले ढग वेगवान वाऱ्याच्या प्रेरणेने प्राण्यांना तृप्त करणारे आपले जीवन पाणी देऊ लागतात. जसे सकाम भावाने तपश्चर्या करणाऱ्यांचे शरीर आधी दुर्बळ होते, परंतु तेच फळ मिळताच पुष्ट होते, त्याप्रमाणे उन्हाने वाळलेली जमीन पावसाच्या पाण्याने ओलीचिंब होऊन पुन्हा फुगली. कलियुगात पापाचे सामर्थ्य वाढल्याने पाखंड मत वाढून वैदिक संप्रदाय लोप पावतो. त्याप्रमाणे पावसाळ्यातील संध्याकाळच्या वेळी ढगांमुळे अंधार पसरल्यामुळे काजवे चमकतात, तारे चमकत नाहीत. जसे नित्य नैमित्तिक कर्मे आटोपल्यानंतर गुरूंच्या आज्ञेनुसार ब्रह्मचारी शिष्य वेद पठण करू लागतात, तसे जे बेडूक आधी गुपचूप झोपून पडले होते, ते आता ढगांची गर्जना ऐकून डराव करू लागले. जसे इंद्रियावर ताबा नसलेल्या माणसांची शरीर, धन इत्यादी संपत्ती कुमार्गाकडे जाते, तशा सुकून केलेल्या लहान लहान नद्या आता पात्र सोडून वाहू लागल्या. हिरवळीने हिरवीगार झालेली काही ठिकाणी पावसाळी किड्यांनी लाल दिसू लागली आणि काही ठिकाणी पावसाळी पांढऱ्या छत्र्या उगवलेली जमीन अशी दिसत होती की जणू एखाद्या राजाची रंगीबेरंगी शेणाच. शेते धान्य संपत्तीने शेतकऱ्यांना आनंद देत होती, पण तीच सर्व काही प्रारब्धाच्या अधीन आहे हे न जाणणाऱ्या धनिकांच्या मनात मात्र मत्सर उत्पन्न करीत होती, कारण आता ते त्यांना कर्जाच्या जोरावर मुठीत ठेवू शकत नव्हते. पावसाचे नवीन पाणी सेवन करून जलचर आणि स्थलचर प्राणी यांचे सौंदर्य वाढले होते. जसे भगवंताची सेवा केल्याने अंतर्बाह्य सौंदर्य वाढते, ज्याप्रमाणे वासनायुक्त योग्याचे चित्त विषयांशी संपर्क होताच कामनांनी उद्युक्त होते, त्याप्रमाणे तुफानी वाऱ्याने उसळणाऱ्या लाटांनी खवळलेला समुद्र नद्यांचे पाणी मिळाल्याने आणखीनच खवळला. ज्यांनी आपले चित्त भगवंतांना समर्पित केले आहे, त्यांना ज्याप्रमाणे दुःखाचे डोंगर कोसळले तरी कोणत्याही प्रकारची व्यथा होत नाही, त्याचप्रमाणे मुसळधार पावसाचे आघात होत असतानाही पर्वतांना काहीच व्यथा होत नाही. जर द्विजांनी वेदांचा अभ्यास केला नाही तर कालांतराने ते विसरतात, त्याप्रमाणे ज्या वाटा साफ केलेल्या नव्हत्या त्या गवताने झाकून गेल्यामुळे ओळखणे अवघड झाले. मेघ जरी लोकोपकारी असले तरी चंचल विजा त्यांच्यामध्ये स्थिर राहत नाहीत. जसे चंचल स्वभावाच्या स्त्रिया पुरुष गुणी असले तरी त्यांच्याजवळ स्थिर चित्ताने राहत नाहीत. शब्द गुणयुक्त आकाशात निर्गुण चोरी नसलेले इंद्रधनुष्य शोभत होते. जसे त्रिगुणांच्या शोभांमुळे व्यक्त होणाऱ्या जगाच्या पसाऱ्यात अव्यक्त निर्गुण ब्रह्म शोभत असावे. ज्याप्रमाणे स्वतःच्या चैतन्याने प्रकाशित होणारा अहंकारच जीवाला झाकून ठेवतो, त्याचप्रमाणे
चंद्राच्या किरणांनी ढगांचे अस्तित्व दिसत असूनही तेच ढग चंद्राला झाकून निस्तेज करू लागले. जसे गृहस्थींच्या जंजाळात अडकून दुःखी झालेले लोक भगवंतांच्या भक्तांच्या शुभागमनाने आनंदमग्न होऊन जातात, त्याप्रमाणे ढगांच्या शुभागमनाने आनंदित झालेले मोर केकारवाणी आणि नृत्याने आनंद प्रकट करीत होते. जसे सकाम भावनेने तपश्चर्या करणारे सुरुवातीला कृश होतात, परंतु कामना पूर्ण झाल्यावर पुष्ट होतात, तसे जे वृक्ष सुकून निष्पर्ण झाले होते ते आता मुळांनी पाणी शोषून घेऊन पानाफुलांनी डवरले होते. परीक्षिता, जसे विषयी पुरुष कामधंद्याच्या व्यापामुळे घरात नेहमी बेचैन असतात, तरी सुद्धा घरातच पडून राहतात, त्याप्रमाणे तळ्यांचे काटेकुटे आणि पायांच्या प्रवाहामुळे साधारण त्रासदायकच असतात, तरी सुद्धा सारस पक्षी ते सोडित नाहीत. जसे कलियुगामध्ये पाखंडी लोकांच्या निरनिराळ्या मिथ्या मतांमुळे वैदिक मार्ग शिथिल होतात, त्याप्रमाणे पावसाळ्यात इंद्राने पाऊस पाडल्यामुळे नद्यांच्या आणि शेतांचे बांध फुटून गेले. जसे ब्राह्मणांनी प्रेरणा दिल्यानंतर धनिक लोक वेळोवेळी दान करून प्रजेच्या इच्छा पूर्ण करतात, त्याप्रमाणे वाऱ्याच्या प्रेरणेने ढग प्राण्यांसाठी अमृतमय पाण्याचा वर्षाव करू लागले. वृंदावन अशा प्रकारे शोभिवंत आणि पिकलेले खजूर तसेच जांभळांनी बहरलेले होते. वनात विहार करण्यासाठी बलरामाबरोबर श्रीकृष्णांनी गोपाळ आणि गुरांना घेऊन प्रवेश केला. दुधाने भरलेल्या सडांमुळे गायी हळूहळू चालत होत्या, पण जेव्हा श्रीकृष्ण त्यांना हाका मारीत तेव्हा त्या प्रेमामुळे चराचर भराभर चालू लागत. ज्यावेळी त्यांच्या सडांतून दुधाच्या धारा जमिनीवर पडत असत, भगवंतांनी पाहिले की वनवासी लोक आनंदात मग्न आहेत. वनराईतून मध गळत आहे, पर्वतातून झुळझुळ आवाज करीत झरे वाहत आहेत आणि त्याचबरोबर पाऊस पडताना आसऱ्यांसाठी गुहाही आहेत. जेव्हा पाऊस पडत असे तेव्हा श्रीकृष्ण कधी एखाद्या वृक्षांच्या छायेत जाऊन बसत, कधी कधी एखाद्या गुहेमध्ये जाऊन बसत, तर कधी कंदमुळे व फळे खाऊन गोपाळांबरोबर रमत, कधी पाण्याजवळच एखाद्या शिळेवर बसत आणि बलराम व गोपाळांच्या सह घरून आणलेला दही, भात, भाजी, चटणी इत्यादी बरोबर खात. वर्षा ऋतूमध्ये बैल, वासरे तसेच दुधाने भरलेल्या सड्यांच्या भारांनी थकलेल्या गायी पोट भरल्यावर हिरव्यागार गवतावर बसून डोळे मिटून रवंथ करीत असत. सर्व प्राण्यांना सुख देणाऱ्या त्यांच्याकडे व आपल्याच शक्तीचा विलास असलेल्या वर्षा ऋतूच्या सौंदर्याकडे पाहून भगवंत त्यांची प्रशंसा करीत. अशा प्रकारे श्याम आणि बलराम व्रजामध्ये राहत असत. वर्षा ऋतू संपून शरद ऋतू आला. आता आकाशात ढग नव्हते, पाणी निर्मळ झाले आणि वारा संत गतीने वाहू लागला. ज्याप्रमाणे योगभ्रष्ट पुरुषांची चित्ते पुन्हा योग साधना केल्याने निर्मळ होतात, त्याप्रमाणे शरद ऋतूमुळे आणि कमळे तयार झाल्याने पाणी स्वच्छ झाले. जसे भगवंतांची भक्ती आश्रमानुसार वागणाऱ्यांचे पाप नष्ट करते, त्याचप्रमाणे शरद ऋतूने आकाशातील ढग, पावसाळ्यातील जीव, जमिनीवरचा चिखल आणि पावसाळ्याचा गढूळपणा नाहीसा केला. जसे सर्व कामनांचा त्याग करून शांत झालेले मुनी पापमुक्त होऊन शोभतात, त्याचप्रमाणे आपले सर्वस्व असलेल्या पाण्याचे दान करून ढग शुभ्र कांतीने शोभू लागले. जसे ज्ञानी पुरुष योग्य वेळी आपल्या अमृतमय ज्ञानाचे कोणा अधिकाऱ्याला दान करतात आणि कोणाला करीतही नाहीत, त्याप्रमाणे आता पर्वतामधून कुठे कुठे झरे वाहत होते तर कुठे कुठे वाहत नव्हते. जसे कुटुंबांचे पोषण करण्यात व्यग्र झालेले मूर्ख लोक स्वतःचे आयुष्य क्षणोक्षणी कमी होत चालले आहे हे जाणत नाहीत, त्याप्रमाणे पाणी भरलेल्या लहान लहान खड्ड्यातील जलचरांना खड्ड्यातील पाणी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे कळत नव्हते. जसे इंद्रियांच्या ताब्यात राहणाऱ्या दीनवाण्या आणि दरिद्री गृहस्थाला निरनिराळे ताप सोसावे लागतात, त्याप्रमाणे थोड्या पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना शरद ऋतूतील सूर्याच्या प्रखर किरणांचा अतिशय त्रास होऊ लागला. जसे विवेक संपन्न साधक हळूहळू शरीर इत्यादी
अनात्म किरणांचा पदार्थांबद्दल मी माझे पण सोडून देतो. त्याप्रमाणे जमिनी हळूहळू चिखल सोडू लागल्या आणि वेली कोवळेपणा सोडू लागला. जसे मन संकल्परहित झाल्यानंतर आत्माराम पुरुष कर्मकांडांचा आग्रह सोडून देऊन शांत होतो, त्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये समुद्रांचे पाणी स्थिर, गंभीर आणि शांत झाले. ज्याप्रमाणे योगीजन आपल्या इंद्रियांना विषयांकडे जाण्यापासून रोखून धरून क्षीण होत जाणाऱ्या ज्ञानाचे रक्षण करतात, त्याप्रमाणे शेतकरी शेतातील पाण्याचे बांध बंदिस्त करून वाहणारे पाणी अडवू लागले. जसे देहाभिमानामुळे होणारे दुःख ज्ञान नाहीसे करते आणि विरहाने गोपींना होणारे दुःख श्रीकृष्ण नाहीसे करतात, त्याप्रमाणे शरद ऋतूतील उन्हामुळे लोकांना होणारा त्रास चंद्र नाहीसा करू लागला. जसे वेदांचा अर्थ जाणणारे सत्वगुणी चित्त शोभते, त्याप्रमाणे शरद ऋतूमध्ये मेघविरहित निर्मळ आकाश ताऱ्यांच्या प्रकाशाने झगमगू लागले. जसे पृथ्वी तलावर यदुवंशीयांसमवेत यदुपत्ती श्रीकृष्ण शोभतात, त्याचप्रमाणे आकाशात ताऱ्यांसमवेत पूर्ण चंद्र शोभू लागला. वनातील फुलातून वाहणाऱ्या समशीतोष्ण वाऱ्यांच्या स्पर्शाने लोकांचा ताप नाहीसा होत होता, तसा गोपींचा ताप मनाने श्रीकृष्णांना आलिंगन देऊन नाहीसा होत होता. जसे ईश्वरांच्या आराधनेसाठी केलेल्या क्रियांचा पाठलाग त्यांची फळे करतात, तसेच शरद ऋतूमध्ये ऋतुप्राप्त झालेल्या गायी, हरिणी, चिमण्या आणि स्त्रिया यांचा बैल, हरिण, पक्षी आणि पुरुष पाठलाग करू लागले. हे राजा, जसे राजामुळे चोरांशिवाय इतर सर्व लोक निर्भय होतात, त्याचप्रमाणे सूर्योदय झाल्यामुळे चंद्र विकाशी कमळांशिवाय इतर सर्व प्रकारची कमळे उमलली. त्यावेळी शहरात आणि खेड्यांमध्ये नव्यान्वेष्टी व लौकिकी मोठ्या उत्सवामुळे आणि विशेषतः श्रीकृष्ण व बलरामांच्या उपस्थितीमुळे परिपक्व धान्यांची संपन्न पृथ्वी अत्यंत शोभिवंत दिसू लागली. साधना करून सिद्ध झालेले पुरुष जसे योग्य वेळ येताच आपल्या देव इत्यादी शरीरांना प्राप्त होतात, त्याचप्रमाणे व्यापारी, संन्यासी, राजे आणि गुरुकुलातील विद्यार्थी जे पावसाळा असल्यामुळे एकाच ठिकाणी राहिले होते, ते तेथून निघून आपापल्या कामाला लागले. अध्याय 20 समाप्त.